विधान परिषदेच्या उमेदवारांच्या घोषणेनंतर राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग आता मोकळा होणार का याची चर्चा सुरू झालेली आहे। हर्षवर्धन पाटलांना संधी न दिल्यामुळे इंदापूरची जागा नेमकी कोणाला मिळणार याचीही उत्सुकता आहे। दत्तामामा भरणे की हर्षवर्धन पाटील ही जागा नेमकी कोणाला जाणार आहे हा वाद आता सरमताना दिसतोय। रासपकडून रत्नाकर गुट्टे यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। महादेव जानकर यांच्याकडून भाजपकडे राज्यसभेची मागणी करण्यात आल्याचं बोललं जात आहे। भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या सुद्धा राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही कायम आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, विधान परिषदेसाठी आता वेगवेगळ्या नावांची चाचपणी होताना दिसते, नेमकं काय घडतंय? विधान परिषदेची ही जी यादी आलेली आहे त्यानंतर अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत। कारण ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक भाजपच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला, त्यांच्या पुनर्वसनाचा देखील प्रश्न निर्माण झाला होता आणि त्या सगळ्यामध्ये फक्त पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन झालेलं आहे। मात्र सगळ्यात मोठा प्रश्न आहे की पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन केल्यानंतर जी चर्चा सुरू आहे आता सध्याच्या घडीला ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराची। आणि मंत्रिमंडळ विस्ताराची ही चर्चा सुरू असताना आपण जर आता पाहिलं तर जेव्हा लोकसभा निवडणुका सुरू होत्या त्या दरम्यान अनेक लोकांना जी आश्वासनं दिलेली आहेत ती सगळ्यात महत्त्वाची आहे। ती म्हणजे इंदापूरच्या जागेचं काय होणार, कारण हर्षवर्धन पाटील यांचं नाव ही जी विधान परिषदेची लिस्ट पाठवण्यात आली त्यामध्ये होतं आणि हर्षवर्धन पाटील यांना संधी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती। आता तसं जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान हर्षवर्धन पाटील किती आक्रमक होती, त्यांची मुलगी किती आक्रमक होती हे सर्व महाराष्ट्राने पाहिलं। त्यांच्या विरोधात एनसीपीचे दत्तामामा भरणे तिथले स्थानिक आमदार आहे। मग हर्षवर्धन पाटलांचं काय होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। दुसरीकडे रावसाहेब दानवे हे मोठं आणि दिग्गज नाव आहे, त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता कारण मराठवाड्यामध्ये एकही जागा भाजप जिंकू शकलेली नाहीये, त्यामुळे त्यांना संधी दिली जाईल असं सांगितलं जात होतं, मात्र त्यांना संधी दिली जाणार नाहीये। दुसरीकडे जर सदाभाऊ खोत यांना संधी दिलेली आहे तर रासपचे जे महादेव जानकर आहे त्यांचं काय हा प्रश्न निर्माण होतो। महादेव जानकर यांच्याशी जेव्हा बातचीत केली त्यांनी असं सांगितलं होतं की मी भाजपकडे राज्यसभेची जागा मागितलेली आहे, मला आता राज्यामध्ये इंटरेस्ट नाहीये आणि रत्नाकर गुट्टे हे जे त्यांचे आमदार आहे त्यांना मंत्री केलं जावं। तर एकंदरीत पाहिलं तर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा देखील सुरू आहे। मात्र ज्या ठिकाणी दोन दिग्गज उभे आहेत अशा ठिकाणी भाजपच्या दिग्गज नेत्यांचं काय होणार जे 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते। अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या चर्चा होत असताना हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की भाजपच्या दिग्गज नेत्यांचं जर मंत्रिमंडळ विस्तार झाला तर त्यांना स्थान कसं दिलं जाणार हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो।